Hi guys, welcome to our Datta Prasad classes. In previous lecture आपण ड्युएल्स बघितलं होतं, ठीक आहे, आणि क्वेश्चन नंबर 2 सुद्धा कंप्लीट केला होता. थोडीशी सिक्वेन्स मागे पुढे झाली होती, परंतु काही हरकत नाही. आज आपण क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करणार आहोत, परंतु त्या अगोदर आपण बघणार आहोत निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, पुन्हा एकदा सांगतो काय सांगितलं मी. आज आपण बघणार आहोत निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, नाव जरी अवघड असलं तरी सुद्धा अतिशय सोपा टॉपिक येतो, ठीक आहे. समजला? 4-5 फॉर्म्युले ते लक्षात ठेवायचे, फक्त ज्याचे ते लक्षात असतील त्याला तो टॉपिक समजणार. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट हे बघा लक्षात. त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय ते माहिती आहे. व्हॉट इज मीन बाय द कंपाऊंड स्टेटमेंट? बरोबर. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे द स्टेटमेंट विच इज फॉर्म बाय द टू स्टेटमेंट आर कंबाईन टुगेदर और बाय युझिंग द टू स्टेटमेंट दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज अ कंपाऊंड स्टेटमेंट. जे स्टेटमेंट दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंट एकत्र येऊन बनलेलं असतं त्याला काय म्हणतात? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतात. आणि अशा कंपाऊंड स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचं आहे? निगेशन करायचं आहे. ओके, निगेशन म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहिती की एखाद्या स्टेटमेंटला डायरेक्ट अपोजिट करणे. ओके, लाईक दॅट इट इज अ रेनिंग, इट इज नॉट रेनिंग. ओके, म्हणजे अपोजिट करायचं, निगेशन करायचं. एखादं स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याला डायरेक्ट फॉल्स करायचं, आणि फॉल्स असेल तर त्याला काय करायचं? ट्रू. यालाच आपण काय म्हणतो? निगेशन. परंतु आत्तापर्यंत आपण जे निगेशन बघितलं होतं ते फक्त स्टेटमेंटचं बघितलं होतं, म्हणजे फक्त एका स्टेटमेंटचं. ओके, ओनली वन स्टेटमेंटचं निगेशन कसं करायचं ते बघितलं होतं आपण. परंतु याच जागी जर दोन स्टेटमेंट कंबाईन येऊन जर कंपाऊंड स्टेटमेंट बनलेलं असेल आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं जर तुम्हाला निगेशन करायचं असेल तर मग ते कसं करायचं हेच आपण आज बघणार आहोत. तर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये आपल्याला 4 टॉपिक बघायचे, ठीक आहे. खरं तर 5 टॉपिक असतात, परंतु जो 5वा टॉपिक आहे तुम्हाला माहितीच आहे, तसं आपण बोलूच त्याच्यावरती. तर त्यातला जो फर्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन. ओके, निगेशन ऑफ कंजंक्शन. सगळ्यांचं लक्ष इकडे. तर निगेशन ऑफ कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे तुम्हाला माहिती काय? अँड. ओके, इफ द टू स्टेटमेंट आर कंबाईन बाय युझिंग द वर्ड दॅट इज द अँड, देन दॅट इज कॉल्ड ॲज अ कंजंक्शन ऑफ अ स्टेटमेंट. ओके, आणि त्या कंजंक्शन स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचं आहे? निगेशन करायचं आहे. तर सपोज कंजंक्शन स्टेटमेंट तुम्हाला एका दिलेलं असेल, आपण कन्सिडर करू की पी अँड क्यू, आणि याचं तुम्हाला काय करायला सांगितलं आहे? निगेशन करायला सांगितलं आहे. ओके, निगेशन करणे म्हणजे काय तुम्हाला माहिती, त्याला डिनोट कशाने करतात? लाईक दॅट की द निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजेच काय? निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. म्हणजे हे कंपाऊंड स्टेटमेंट झालं, बरोबर आहे. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट एकत्र आले, त्यांना अँड ह्या फ्रेजने जोडलं, ह्या वर्डने जोडलं, म्हणून ते कंपाऊंड स्टेटमेंट झालं. ह्या कंपाऊंड स्टेटमेंटचं आता आपण काय करणार आहोत? निगेशन. तर बघा लक्ष द्या, द निगेशन ऑफ पी अँड क्यू इज निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ओके, कळतंय काय सांगतोय? जर कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन विचारलं असेल, कोणतं कंजंक्शनचं जर निगेशन विचारलं असेल तर त्याचं निगेशन असतं निगेशन पी ऑर क्यू. देन नेक्स्ट वन, सेकंड टॉपिक, दॅट इज अ निगेशन ऑफ डिजंक्शन. तर बघा लक्ष द्या इकडे, निगेशन ऑफ डिजंक्शन. तर एखादं डिजंक्शनचं एक्झाम्पल घेऊ आपण. घेतलं पी ऑर क्यू, आणि याचं जर तुम्ही निगेशन केलं तर बघा लक्ष द्या इकडे, एक गोष्ट इकडे बघा, इथे अँड होता, निगेशन सेपरेट झालं आणि अँडचं कशात कन्वर्ट झालं? ऑरमध्ये. इथे सुद्धा सेम तसंच होणार, निगेशन काय होणार? सेपरेट. निगेशन पी आणि ऑर होता, इथे अँडचं ऑर झालं, इथे ऑरचं काय होणार? अँड. निगेशन पी अँड क्यू. इज दॅट क्लिअर? फक्त इतकं लक्षात ठेवलं तरी चालेल की निगेशन ऑफ पी अँड क्यू विच इज इक्वल्स टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू, अँड सेकंड वन दॅट इज अ निगेशन पी ऑर क्यू विच इज इक्वल्स टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, याला म्हणतात निगेशन ऑफ कंजंक्शन, याला म्हणतात निगेशन ऑफ डिजंक्शन. आणि या दोघांना मिळून म्हणजे एकत्रितपणे या दोघांना डी मॉर्गन्स लॉ असे सुद्धा म्हणतात. काय? डी मॉर्गन्स लॉ असं सुद्धा म्हटलं जातं. इज दॅट क्लिअर? ठीक आहे, स्पेलिंग्स बरोबर आहे. डी मॉर्गन्स लॉ. ओके, हे झाले 2. देन थर्ड वन, दॅट इज निगेशन ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. ओके, ऑर द निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. तुम्हाला माहितीच आहे तर इम्प्लिकेशन म्हणजे काय, ठीक आहे. तर पुन्हा पुन्हा सांगायची काही गरज नाही. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. बघा लक्ष द्या इकडे, एखादं स्टेटमेंट, एखादं कंपाऊंड स्टेटमेंट, असं स्टेटमेंट की ज्यामध्ये दोन स्टेटमेंट कसे जॉईन केले बाय युझिंग दी वर्ड दॅट इज इफ अँड देन दॅट टाईप ऑफ स्टेटमेंट इज कॉल्ड एज अ इम्प्लिकेशन स्टेटमेंट. ओके, तर बघा लक्ष द्या इकडे, तर त्याचं निगेशन कसं केलं जातं ते बघू आता आपण. तर मी एक एक्झाम्पल घेतो की निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. तर त्याचं निगेशन असतं पी अँड निगेशन क्यू. इज दॅट क्लिअर? द निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू किंवा द निगेशन ऑफ इम्प्लिकेशन इज पी अँड निगेशन क्यू. हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील. देन लास्ट वन,
फोर्थ वन दॅट इज तुम्हाला माहितीच आहे काय, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. आता बघा लक्षात इकडे, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय. सपोज लिहून दाखवतो, पी डबल इम्प्लाइज क्यू. हे झालं तुमचं निगेशन, हे झालं डबल इम्प्लिकेशन. द निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन विच इज इक्वल्स टू पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. ओके, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. आणि जे फिफ्थ वन आहे खरं तर तुम्हाला माहिती, परंतु ठीक आहे ओव्हरलुक करून घेऊ आपण. हे झाले 4. बघा कंजंक्शन झालं, डिस्जंक्शन झालं, इम्प्लिकेशन झालं, डबल इम्प्लिकेशन झालं. उरलं फक्त काय, निगेशन. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळी आपण निगेशन हा टॉपिक बघितला होता त्याचवेळी एक नोट दिली होती, त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की द निगेशन ऑफ निगेशन काय असतं. निगेशन ऑफ निगेशन काय येतं, एखाद्या स्टेटमेंटचं जर तुम्ही निगेशनचं निगेशन करत असाल तर ते काय येणार तुम्हाला माहिती, काय येतं, इट्स सेल्फ. बरोबर. सपोज एखादं स्टेटमेंट घेतलं की निगेशन पी, आणि ह्या निगेशन पीचं पुन्हा एकदा काय केलं आपण, निगेशन केलं, तर निगेशन ऑफ निगेशन पी विच इज इक्वल्स टू पी स्टेटमेंट इट्स सेल्फ. हे तुम्हाला माहिती होतं. खरं तर हे 4 फक्त लक्षात ठेवा. काय, तर निगेशन पी अँड क्यू विच इज इक्वल्स टू निगेशन पी और निगेशन क्यू. निगेशन ऑफ डिस्जंक्शन दॅट इज अ निगेशन पी और क्यू विच इज इक्वल्स टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. या दोघांना कंबाईनली डी मॉर्गन्स लॉ असं सो म्हटलं जातं. नंतर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन इज निगेशन पी इम्प्लाइज क्यू विच इज इक्वल्स टू पी अँड निगेशन क्यू. Negation of double implication is that is a negation of P double implies Q which is equals to P and negation Q or Q and negation P. Okay, I hope तुम्ही सर्वांनी लर्न करा, समजून घ्या. ओके, आता आपण काय करू, एक्सरसाइजला सुरुवात करू. ओके ओके, एक्सरसाइज नंबर 1.3. क्वेश्चन नंबर 3 बघू क्वेश्चन काय म्हणतोय. ते म्हणतायत राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. आता बघा सेम असाच क्वेश्चन आपण काहीतरी एक्सरसाइज नंबर 1.1 का 1.2 मध्ये सुद्धा बघितला होता, परंतु तिथे आपण जे निगेशन केलं होतं ते सिंपल स्टेटमेंटचं केलं होतं, म्हणजे एक सिंगल स्टेटमेंट असतं त्याचं फक्त निगेशन केलं होतं. इथे तो क्वेश्चन पुन्हा रिपीट झाला आहे, परंतु इथे काही स्टेटमेंट हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, जे आता आपण बघितला टॉपिक की द निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, तर त्याचा इथे आपल्याला यूज करायचा आहे. इथे त्यांनी आपल्याला काही कंपाऊंड स्टेटमेंट दिले आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचं आहे, निगेशन. क्वेश्चन मी लिहून घेतला आहे, त्यातलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ठीक आहे, तर एक्झाम्पल आहे x plus 8 is greater than 11 or y minus 3 is equals to 6. ओके, तर याचं तुम्हाला काय करायचं आहे, निगेशन करायचं आहे. ओके, तर बघा लक्षात, फर्स्ट एक्झाम्पल आहे, ब्रीफली सॉल्व करतो. मेथड काय जे असेल तुम्हाला मी सांगेल तसं. ओके, पण आता ब्रीफली सॉल्व करतो. पुन्हा एकदा बघा काय एक्झाम्पल दिलं आहे, x plus 8 is greater than 11 और y minus 3 is equals to 6. ओके, तुम्हाला आता एक्झाम्पल बघितल्यावरती कळालंच असेल हे कोणतं एक्झाम्पल दिसतंय, डिस्जंक्शनचं स्टेटमेंट दिसते. बरोबर आहे, ऑरचा यूज केला आहे म्हणजे 101% काय डिस्जंक्शन. आता बघा लक्ष द्या, जर हे डिस्जंक्शनचं एक्झाम्पल असेल तर आपल्याला लगेच आठवलं पाहिजे की निगेशन ऑफ डिस्जंक्शनमध्ये आपण बघितलं होतं काय असं त्याचा आन्सर, निगेशन ऑफ पी और क्यू दॅट इज अ निगेशन पी अँड निगेशन क्यू. हे लगेच आपल्याला आठवलं पाहिजे. ओके, लगेच स्पार्क झालं पाहिजे. बघा इथे स्टेटमेंट बघा कोणते कोणते. इथे पी स्टेटमेंट कोणतं आहे, पी स्टेटमेंट विच इज इक्वल्स टू, ठीक आहे, पी स्टेटमेंट इज x plus 8 इज ग्रेटर दॅन 11 आणि क्यू स्टेटमेंट काय आहे तुमचं, y minus 3 विच इज इक्वल्स टू 6. ओके, हे पी स्टेटमेंट आणि हे क्यू स्टेटमेंट याचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन कसं येणार, पी और क्यू. आणि ह्या पी और क्यूचं आपल्याला काय करायचं आहे, निगेशन. तर निगेशन ऑफ पी और क्यू काय येतं हे तुम्हाला माहितीच आहे. काय येणार, निगेशन ऑफ पी और क्यू इज निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजे आता आपल्याला काय करायचं की ह्या पी आणि क्यू स्टेटमेंटला ह्या फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे कसं लिहिणार सांगा आपण, बघा निगेशन पी म्हणजे पीचं काय करायचं आहे, निगेशन. काय दिलं आहे पी स्टेटमेंट, x plus 8 इज ग्रेटर दॅन 11. याचं निगेशन काय येणार, x plus 8 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 11. ओके, किंवा नॉट इक्वल टू घेतला असतं तरी सुद्धा चाललं असतं. x plus 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 11 हे झालं निगेशन पी. इथे आधी ऑर होता परंतु निगेशन झालं म्हणून काय आलं अँड, म्हणजे इथे काय येणार अँड निगेशन क्यू. क्यूचं निगेशन म्हणजे y minus 3 विच इज इक्वल्स टू 6. याचं निगेशन काय येणार, y minus 3 इज नॉट इक्वल टू 6. दिस युअर फायनल आन्सर. दॅट इज x plus 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 11 अँड y minus 3 इज नॉट इक्वल टू 6. याचं काय येते निगेशन. बघा हे होतं पी और क्यू, त्याचं निगेशन काय आलं, निगेशन पी अँड निगेशन क्यू. बरोबर, हे झालं का, इज दॅट क्लिअर. ओके, एक्झाम्पल नंबर सेकंड बघू काय एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंड इज 11 is less than 15 and
25 इज ग्रेटर दॅन 20. ओके, बघा आता लक्ष द्या कशाचं दिसतंय स्टेटमेंट. ओके, कंजंक्शनचं दिसतंय. आधी पी स्टेटमेंट कोणतं येते ते बघा. पी स्टेटमेंट आहे तुमचं 11 इज लेस दॅन 15 आणि क्यू स्टेटमेंट आहे 25 इज ग्रेटर दॅन 20. ओके, कंजंक्शनचं निगेशन काय असतं आता आपण तिकडे बघायचं नाही, डायरेक्ट आपण फाइंड आउट करू. याचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन कसं येणार सांगा. पी अँड क्यू. कंजंक्शनचं निगेशन काय असतं. निगेशन पी ऑर निगेशन क्यू. बरोबर आहे, हेच असतं का. मग ह्या फॉर्ममध्ये लिहा आता स्टेटमेंटला कसं येणार सांगा. निगेशन पी म्हणजे पीचं काय करायचं निगेशन. पी स्टेटमेंट काय आहे 11 इज लेस दॅन 15. काय येणार त्याचं निगेशन अपोजिट म्हणजेच काय 11 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15. इथे काय येणार ऑर. नंतर निगेशन क्यू. क्यूचं काय करायचं निगेशन. काय आहे क्यू स्टेटमेंट 25 इज ग्रेटर दॅन 20. त्याचं अपोजिट म्हणजे निगेशन काय येणार त्याचं 25 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 20. दिस युअर फायनल आन्सर ऑर द निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट. 11 इज लेस दॅन 15 अँड 25 इज ग्रेटर दॅन 20. त्याचं निगेशन काय आहे 11 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15 ऑर 25 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 20. इज दॅट क्लिअर. ओके, नाउ एक्झाम्पल नंबर 3. सगळ्यांनी बघा मी लिहितो एक्झाम्पल नंबर 3. त्यांनी दिलं आहे एक्झाम्पल नंबर 3 इज क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ठीक आहे, थोडा हार्ड एक्झाम्पल डबल इम्प्लिकेशनचे समजून घ्या. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर if and only if it is a rhombus. If and only if it is a rhombus. ओके, बघा लक्ष द्या इकडे. फर्स्ट थिंग ते एक तुम्हाला कळलं असेल की स्टेटमेंट कोणतं आहे डबल इम्प्लिकेशन. कारण इफ अँड ओनली इफ दिसतंय म्हणजे 101% काय ते डबल इम्प्लिकेशनचं आहे. पुन्हा एकदा तेच करणार. पी स्टेटमेंट कोणतं आहे फाइंड आउट करा. इथे पी स्टेटमेंट क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. बरोबर, काय पी स्टेटमेंट क्वाड्रिलॅटरल is a square and if and only if q statement is काय ना सांगा पुन्हा एकदा तेच quadrilateral is a rhombus. ओके, म्हणजे तुम्हाला सांगतो पहिलं स्टेटमेंट त्याचे पी स्टेटमेंट काय आहे quadrilateral is a square आणि q स्टेटमेंट काय quadrilateral is a rhombus आणि त्याला कोणत्या वर्डने जॉईन केलं इफ अँड ओनली इफने. म्हणजे हे कोणतं स्टेटमेंट आहे डबल इम्प्लिकेशनचं. याचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन काय येणार पी डबल इम्प्लाइज क्यू. आता बघा लक्ष द्या पी डबल इम्प्लाइज क्यू. डबल इम्प्लिकेशनचं निगेशन काय असतं आपण बघितलं होतं. काय असतं ते पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. आता आपल्याला काय करायचं ह्या दोघं स्टेटमेंटला पी स्टेटमेंटला आणि क्यू स्टेटमेंटला ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, काही घाबरायचं नाही, एकदम आरामशीर लिहायचं शांतपणे. बघा लक्ष द्या एक एक स्टेटमेंट लिहितो मी. बघा कसं लिहितो ते बघा. आन्सर पी लिहा. पी स्टेटमेंट quadrilateral is a square. पी स्टेटमेंट होतं जसं तसं लिहिलं. पी अँड म्हणजे इथे काय ना quadrilateral is a square and negation क्यू स्टेटमेंट काय quadrilateral is a rhombus. त्याचं निगेशन काय इज नॉट अ रोम्बस. म्हणजे आपण काय देणार मग quadrilateral is a square and it is not a rhombus. देन नेक्स्ट वन ऑरचे म्हणजे इथे काय येणार ऑर. क्यू स्टेटमेंट पुन्हा एकदा क्यू स्टेटमेंट जसं तसं लिहायचं. काय क्यू स्टेटमेंट quadrilateral is rhombus and negation क्यू. इथे येणार अँड निगेशन क्यू निगेशन पी. म्हणजे आता पीचं काय करायचं निगेशन अँड इट इज नॉट अ स्क्वेअर. इज दॅट क्लिअर. म्हणजे बघा लक्ष द्या पुन्हा एकदा सांगतो. त्यांनी आपल्याला स्टेटमेंट दिलं होतं quadrilateral इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बस. त्याचं आपल्याला काय करायचं होतं निगेशन. पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल एक गोष्ट लक्ष झाली की डबल इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट दिसते. डबल इम्प्लिकेशनचं निगेशन असतं पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. म्हणून दोन स्टेटमेंट फाइंड आउट केले आधी. त्या दोन स्टेटमेंटला ह्या फॉर्ममध्ये लिहिलं. कसं आलं बघा आन्सर आपलं quadrilateral राईट आहे का बघा. quadrilateral इज अ स्क्वेअर अँड इट इज नॉट अ रोम्बस ऑर quadrilateral is a rhombus and it is not a square. That is a negation of the double implication. Is that clear? Okay. Now example number 4th. लक्ष द्या इकडे काय example number 4th. Simple आहे. It is cold and raining. ठीक आहे. एक्झाम्पल एकदम सोपं आहे.
कंजंक्शनचं एक्झाम्पल आहे. इट इज अ कोल्ड अँड इट इज अ रेनिंग. दोन स्टेटमेंट कोणते येणार? इट इज अ कोल्ड अँड सेकंड इट इज अ रेनिंग. तुम्ही याचं निगेशन शोधू शकता. ठीक आहे, होमवर्कला घ्या क्वेश्चन. नाव विल टेक द एक्झाम्पल नंबर 5. ओके, आता मी काय करतो, एक्झाम्पल नंबर 5 घेतो. बघू काय एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 इज इफ इट इज अ रेनिंग, if it is a raining, if it is a raining, then we will go, then we will go, then we will go and play football, and play football. ठीक आहे, नीट बघा, थोडं हार्ड एक्झाम्पल आहे. इथे त्यांनी काय केलं माहिती का, की दोन दिसतात तुम्हाला, इथे दोन स्टेटमेंट दिसत असतील. नीट बघितलं, दोन कंपाऊंड स्टेटमेंट दिसत आहेत. इफ अँड देन सुद्धा दिसतंय आणि त्याचबरोबर अँड सुद्धा दिसतोय. बरोबर आहे का नाही? इथे तुम्हाला ना दोन दिसतील, जर नीट बघितलं ना दोन कनेक्टिव्ह दिसतील. एक इफ अँड देन पण दिसतोय आणि नंतर अँड सुद्धा दिसतोय. ओके, तर अशा वेळी काय करायचं माहिती का, आधी ना सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन शोधून घ्यायचं. एकदा का सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन तुम्ही शोधलं का नंतर तुम्ही त्याला काय करा, कन्वर्ट करा किंवा फायनल आन्सर फाइंड आउट करा. ओके, आता बघा लक्ष, नीट जर लक्ष दिले ना, इथे 3 स्टेटमेंट दिसतील. किती स्टेटमेंट दिसतील? 3 स्टेटमेंट. कसे? तर बघा, फर्स्ट स्टेटमेंट काय येणार इथलं? पी स्टेटमेंट. काय येणार तुमचं पी स्टेटमेंट? पी स्टेटमेंट येणार इट इज अ रेनिंग, इट इज अ रेनिंग. हे झालं तुमचं फर्स्ट स्टेटमेंट. बरोबर आहे. देन नंतर जे असेल ते कोणतं असेल तुमचं? दुसरं स्टेटमेंट. पण जे देन नंतर इथे ना दोन स्टेटमेंट दिसत आहे. फर्स्ट स्टेटमेंट, देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. वी विल गो अँड प्ले फुटबॉल म्हणजे दोन स्टेटमेंट दिसत आहेत ना. मग तुमचं काय येणार इथे? क्यू स्टेटमेंट काय येईल? वी विल गो, वी विल गो. आणि तुमचं आर स्टेटमेंट काय येणार इथे? प्ले फुटबॉल, प्ले फुटबॉल. सिम्पली जरी आयडेंटिफाय केलं ना तरी सुद्धा चालेल. हे मी तुमच्यासाठी करतो, एकदम सिम्पल. डायरेक्ट आन्सर तुम्हाला लिहिता येत असेल, लिहिलं तरी सुद्धा चालेल, नाहीतर आधी असं आयडेंटिफाय करून मग सॉल्व केलं तरी सुद्धा चालेल. 3 स्टेटमेंट फाइंड आउट केले. पी स्टेटमेंट इट इज अ रेनिंग, क्यू स्टेटमेंट वी विल गो अँड आर स्टेटमेंट प्ले फुटबॉल. आता याला सिम्बॉलिकली लिहून घ्या. कसं लिहिणार सांगा? इफ इट इज अ रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. याचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन कसं येणार बघा. आता असं येईल का? पी इम्प्लाइज क्यू अँड आर. कसं काय? तर बघा लक्ष द्या, पी इम्प्लाइज म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट दॅट इट इज अ रेनिंग. आलं का? इट इज रेनिंग. इफ अँड देन होतं म्हणजे इम्प्लिकेशन येणार, सिंगल इम्प्लिकेशन, सिंगल हेडेड ॲरो. ओके, अँड जे सेकंड देन नंतर जे स्टेटमेंट होतं ते खरं तर दोन स्टेटमेंट मिळून बनलेलं होतं आणि तिथे कोणतं वर्ड यूज केला होता? अँड. दोन स्टेटमेंट कोणते? क्यू अँड आर. आणि कोणत्याने यूज केलं होतं त्याला? अँडने. बरोबर आहे. म्हणजे हे तुमचं काय झालं? सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन झालं तुमच्या दिलेल्या दिलेल्या स्टेटमेंटचं. आता त्याचं निगेशन फाइंड करा. कसं फाइंड करणार बघा. याचं निगेशन काय येणार? आधी काय दिसतंय? इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचं निगेशन काय असतं बघा. तर इम्प्लिकेशनचं निगेशन आपण बघितलं होतं. काय असतं ते? पी अँड निगेशन क्यू. मग त्यानुसार याचं काय निगेशन येणार सांगा? पी अँड निगेशन क्यू अँड आर. ओके, आता हा पी जसाच्या तसा, हा अँड जसाच्या तसा, परंतु पुन्हा ब्रॅकेटचं निगेशन आहे. ब्रॅकेटमध्ये काय दिसतोय? अँड. तर त्याचं निगेशन काय आहे तर तुम्हाला माहिती आहे. काय येणार त्याचं निगेशन? निगेशन ऑफ कंजंक्शन इज निगेशन क्यू ऑर निगेशन आर. ओके, आता काय करा, ह्या तिघं स्टेटमेंटला ह्या फॉर्ममध्ये लिहा म्हणजे तुम्हाला काय मिळणार? फायनल आन्सर. तर बघा काय भेटेल आपल्याला. मग सांगा काय येईल? पी स्टेटमेंट म्हणजे काय? इट इज अ रेनिंग, इट इज अ रेनिंग, इट इज अ रेनिंग अँड होतं म्हणून इथे काय येतलं? अँड निगेशन क्यू अँड वी विल नॉट गो, वी विल नॉट गो. खरं क्यू काय होतं? वी विल गो, पण त्यांनी निगेशन होतं म्हणून मी काय घेतलं? वी विल नॉट गो. ऑर निगेशन आर. आता आर काय? प्ले फुटबॉल. वी विल गो ऑर नॉट प्ले फुटबॉल. व्हाय? बिकॉज ते होतं प्ले फुटबॉल पण त्यांनी निगेशन केलं म्हणून काय घेतलं? नॉट प्ले फुटबॉल. अँड दिस युअर फायनल आन्सर ऑफ दी स्टेटमेंट. ह्या स्टेटमेंटचं काय येते? कंजंक्शन. इट इज रेनिंग अँड वी विल नॉट गो ऑर नॉट प्ले फुटबॉल. म्हणजे सिम्पल काय करायचं की हार्ड जर वाटत असेल तर आधी सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करून घ्या, त्याला नीट सॉल्व करा, समजून घ्या आणि मग त्याचं फायनल आन्सर काय करा? फाइंड आउट करा. ओके, मी 4 एक्झाम्पल सॉल्व केलेत. ठीक आहे, खाली आता आय थिंक ओव्हरऑल ते काहीतरी 9 एक्झाम्पल आहे, त्यामधनं मी 4 सॉल्व केलेत. जे उरलेले 5 असतील ते तुम्ही होमवर्कला घ्या. जर त्यामध्ये काही डाऊट असतील तर पर्सनली मेसेज केला, कॉल केला तरी सुद्धा चालेल, नाहीतर रविवारी ज्यावेळी आपण ऑनलाईन लेक्चर घेऊ त्यावेळी जरी तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर केले तरी सुद्धा चालेल. आय होप की तुम्ही सर्वजण तुमची स्टडी कंटिन्यू करत असाल.
होमवर्कचे फोटो भरपूर जण शेअर करतायत, परंतु अजूनही काही करत नाही. त्यांनी काळजी घ्या. ओके, हॅव नाईस डे, टेक केअर, गुड बाय, स्टे होम.